राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी वर्ष आहे आणि या निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम संघामार्फत हातात घेतले जात आहे। त्यातच एक जो संघाचा महत्त्वाचा विषय असतो तो म्हणजे पथसंचलन। 27 सप्टेंबरला एक ऐतिहासिक असं पथसंचलन नागपुरात होणार आहे, कारण संघाचं पथसंचलन नेहमीच होत असते, मात्र यावर्षी शताब्दी वर्ष असल्यामुळे, कारण संघाची स्थापना 27 सप्टेंबर 1925ला याच नागपुरामध्ये झालेली होती आणि याच शताब्दी वर्ष साजरा करत असताना ऐतिहासिक असं मोठं पथसंचलन होणार आहे। आपण या ठिकाणी बघू शकतो की हा व्हेरायटी चौक आहे आणि या चौकामध्ये 3 कडून येणारं पथसंचलन एकत्र येणार आहे। महत्त्वाचं म्हणजे हा अमरावती रोड आहे आणि अमरावती रोडवरून हॉकी मैदानातून एक पथसंचलन निघणार आहे, ते सरळ या व्हेरायटी चौकाकडे येईल। तर समोर आपण बघू शकतो की कस्तुरचंद पार्ककडून येणारा रोड आहे, कस्तुरचंद पार्कमधून सुद्धा एक पथसंचलन निघेल आणि ते सुद्धा या ठिकाणी येईल। तर माझ्या या बाजूला जर आपण बघितलं तर या बाजूने यशवंत स्टेडियममधून सुद्धा एक पथसंचलन निघणार आहे आणि ते सुद्धा या व्हेरायटी चौकाच्या या ठिकाणी येणार आहे। तीनही पथसंचलन व्हेरायटी चौकामध्ये एकाच वेळी एक साथ या ठिकाणी एकत्र येणार आहे। आणि या ठिकाणी जर आपण व्हेरायटी चौकात बघितलं तर महात्मा गांधींचा पुतळा आहे आणि या महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या समोरून हे पथसंचलन जाणार आहे। एवढंच नाही तर सरसंघचालक मोहन भागवत जे आहे ते या ठिकाणी या सगळ्या पथसंचलनाचं अवलोकन करणार आहे आणि त्यानंतर हे तीनही पथसंचलन कुठेही क्रॉस न होता सरळ मार्गाने निघून जाणार आहे आणि ते रेशीमबागच्या स्मृती भवन या ठिकाणी जाणार आहे। महत्त्वाचं म्हणजे संघाचं जे शताब्दी वर्ष आहे, संघाचं शताब्दी वर्ष साजरं करत असताना अनेक कार्यक्रम संघाने हातात घेतले। आता त्यापैकीच एक म्हणजे हे नागपुरात होणारं ऐतिहासिक असं पथसंचलन असणार आहे। कॅमेरामन साईस सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।